मित्रमैत्रिणींनो, वास्तुदीप ॲस्ट्रो वास्तू रिसर्च सेंटरच्या यूट्यूब चॅनलला आपल्याला समर्थ स्थापित 11 मारुतींचे ब्लॉग पाहायला मिळतील। हे आपण अवश्य पाहावे, यामुळे नक्कीच आपल्याला याबद्दल अधिक माहिती मिळेल आणि मारुतीरायाचे दर्शनही घडेल। तेव्हा आमचे व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। जे श्री भक्त आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचले पाहिजे आणि जे श्री हनुमानांचे भक्त आहेत त्यांच्यापर्यंतही हे व्हिडिओ पोहोचले पाहिजे। आणि याची प्रचिती अनुभव हे प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय येणार नाही, पण या व्हिडिओद्वारे आपल्याला बरीच माहिती मिळेल आणि आपण प्लॅनिंग करून व्यवस्थित दर्शन घेऊ शकता, ज्यामुळे आपला वेळ, पैसा, श्रम नक्की योग्य ठिकाणी खर्च होईल, यात शंकाच नाही। आणि प्रत्यक्ष दर्शन घडल्याचा अनुभवही सुंदर आहे। तेव्हा हे 11 मारुतीचे दर्शन आपण नक्की घ्या, आपला योगही नक्की जुळून येवो, हीच श्री हनुमान चरणी प्रार्थना। मित्रमैत्रिणींनो, आम्ही श्री हनुमान भक्तांसाठी हे 11 मारुती दर्शन घेऊन आलो आहोत। तेव्हा आमचे हे व्हिडिओ आपण हनुमान भक्तांपर्यंत नक्की पोहोचवावे, जेणेकरून आम्हालाही एक समाधान प्राप्ती होईल आणि व्हिडिओ बनवल्याचे सार्थकी होईल। मित्रमैत्रिणींनो, चला पाहूया संक्षिप्त रूपामध्ये 11 मारुती दर्शन। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। मित्रमैत्रिणींनो, समर्थांनी 11 मारुती का केले स्थापन, काय आहे यामागील कारण, रहस्य जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। मित्रमैत्रिणींनो, विश्वाची चिंता करणारे समर्थ फिरत होते, जनमानस समजून घेत होते। समाजाला बलोपासनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी समर्थ रामदासांनी सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात श्री हनुमान मंदिरांची स्थापना केली। श्री हनुमानच का, तर तो शक्तीचं प्रतीक आहे। शुभमंगल सावधान हे शब्द कानावर पडताच राणूबाईंचा नारायण बोहल्यावरून जो पळाला आणि त्याच्या पायाला जी भिंगरी लागली ती आयुष्यभर एकाच ठिकाणी कायमची वस्ती करायची नाही, फिरत राहायचे, अख्खा देश पालथा घालायचा, या एकाच ध्येयाने तो अक्षरशः भारतभर हिंडला। कालांतराने नारायणाचा रामदास आणि रामदासाचे समर्थ झाले, तरी सुद्धा भ्रमंती देशाटन चालूच होते। विश्वाची चिंता करणारे समर्थ हिंडत होते, फिरत होते, जनमानस समजून घेत होते। भारत भ्रमण केल्यावर त्यांच्या मनात देशप्रेमाची उर्मी स्वस्थ बसू देईना। सह्याद्रीची ओढ अनावर होतीच, सह्याद्री आहेच असा माणूस एकदा त्याच्या प्रेमात पडला की त्याच्या रौद्र राकट सौंदर्याची भूल माणसावर पडतेच। दऱ्याखोरी, गुहा, लेणी आणि गडकोट किल्ले ही सह्याद्रीची संपत्ती माणसाला मोहवून टाकते। समर्थ देखील अशाच तीव्रतेने सह्याद्रीकडे ओढले गेले होते। याच सह्याद्रीला साथीला घ्यायचे आणि त्याच्याच कुशीत आपला पंथ स्थापन करायचा, संघटना बांधायची, तरुणांना प्रोत्साहन द्यायचे, त्यांना व्यसन लावायचे ते बलोपासनेचे आणि आपल्या हृदयातला मारुतीराया मूर्ती रूपाने त्यांच्या समोर उभा करायचा। नेमके त्याच वेळी सह्याद्रीच्याच साथीने शिवराय आणि त्यांच्या जिवलगांनी आदिलशाही समोर मोठे आव्हान उभे केले होते। स्वराज्य निर्मितीची भावना जनमनात रुजवली होती, स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते। यावेळी समर्थ आले महाबळेश्वरी, उंच जागा, रम्य ठिकाण, 5 नद्यांचा उगम होतो इथून, गर्दराई, असंख्य वनस्पती, पुरातन देवालय आणि नीरव शांतता। इथून जर आपल्या कार्याला सुरुवात केली तर आपला संदेश या 5ही नद्या महाराष्ट्रात पोचवतील। आपली धर्मध्वजा अशी उंचावरून फडकायला हवी। सह्याद्रीने स्फूर्ती दिली, महाबळेश्वराने कौल दिला आणि त्यांच्या साक्षीने समर्थांनी गर्जना केली। मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, जय जय रघुवीर समर्थ। साताऱ्याजवळ असलेल्या चरंडेश्वर इथल्या हनुमंताचे दर्शन घेऊन समर्थांनी आपले कार्य सुरू केले।
जरंडेश्वराच्या मारुतीरायासमोर उभे राहिल्यावर त्यांना एकदम स्फुरले, रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पत्ती, जो नरात वानरात भक्ती प्रेम वित्पत्ती, दास दक्ष स्वामी पक्ष निजकाल सारथी, वीर जोर शिर जोर धक्क धिंग मारुती. बलोपासना आणि समर्थ संप्रदायाची सुरुवात समर्थांनी करताना तरुणांसमोर शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीची स्थापना केली. सातारा, कराड आणि कोल्हापूर परिसरात समर्थांनी हे 11 मारुती स्थापन केले. एका दिवसात किंवा 2 दिवसात या सर्व मारुतींचे दर्शन आपण घेऊ शकतो. आता रस्ते आणि वाहनांची सुविधा चांगली असल्यामुळे इथे जाणे तुलनेने सोयीचे झालेले आहे. कुठल्या मारुतीचे दर्शन आधी घ्यावे, कोणाचे नंतर घ्यावे असे काहीही नाही. मुळात समर्थांनी असे कोणतेही अवडंबर कधीच माजवले नाही. त्या ठिकाणी त्यांनी बलोपासनेसाठी मारुतींची स्थापना केलेली दिसते. तरी सुद्धा भटकंतीसाठी भौगोलिक दृष्ट्या त्यांचा जिल्हावार असा विचार करता येईल. सातारा जिल्हा यामध्ये चाफळचा वीर मारुती आणि प्रताप मारुती, माझगाव, शिंगणवाडी, उंब्रज, मसूर आणि शहापूर हे मारुती पाहावयास मिळतील. सांगली जिल्ह्यात शिराळे आणि बहे बोरगाव हे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मनपाडळे आणि पारगाव हे आहेत. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. समर्थ स्थापित 11 मारुतींपैकी एक म्हणजे चाफळचा वीर मारुती. मित्रमैत्रिणींनो, सातारा कराड रस्त्यावर उमरज या गावी चिपळूणकडे जाणारा फाटा आहे. इथे उजवीकडे वळाले आणि पुढे गेले की एक रस्ता पुन्हा चाफळला जातो. उमरजवरून जेमतेम 11 किलोमीटरवर चाफळ आहे. शके 1559 म्हणजेच इसवी सन 1648 मध्ये अंगापूरच्या डोहात सापडलेल्या राममूर्तीची प्रतिष्ठापना समर्थांनी चाफळी इथे एक सुंदर मंदिर बांधून केली. या राम मंदिरासमोर हात जोडलेला दास मारुती आणि मंदिराच्या पाठीमागे प्रताप मारुतीची स्थापना इसवी सन 1649 मध्ये समर्थांनी केली. प्रभू रामचंद्रांच्या समोर नम्र भावाने हात जोडून उभ्या असलेल्या या मारुतीच्या मूर्तीची उंची 6 फूट एवढी आहे. जणू काही प्रभू रामाच्या चरणी या मारुतीचे नेत्र स्थिर असल्याचे जाणवते. 1969 साली कोयनेचा भूकंप झाला. त्यात राम मंदिराचे नुकसान झाले, परंतु या मारुती मंदिराला काहीही हानी पोहोचली नाही असे सांगितले जाते. तेव्हा आपण चाफळचा वीर मारुती नक्की येऊन दर्शन घ्या. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. चाफळच्याच श्रीराम मंदिरामागे अंदाजे 100 मीटर चालत जावे. तिथे रामदास स्वामींनी बांधलेले मारुतीचे मंदिर अजूनही शाबूत आहे. मंदिरात असलेली मारुतीची मूर्ती म्हणजे रामदासांनी आपल्या भीमरूपी या स्तोत्रामध्ये वर्णन केल्यासारखीच आहे. पुच्छ ते मुरडेले माथा, कमरेला सोन्याची कासोटी, त्याला घंटा किणकिणात आहेत, नेटका सडपातळ, डोळ्यातून जणू अग्निवर्षाव होतोय अशा रौद्र मुद्रेत आहे. मूर्ती सडपातळ असून पायाखाली दैत्य आहे. 2 भिन्न स्वभावाच्या सुंदर मारुतीच्या मूर्ती चाफळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चाफळ हे समर्थ संप्रदायाचे प्रमुख केंद्र असल्यामुळे कदाचित समर्थांनी इथे 2 मारुतींची स्थापना केलेली दिसते. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. माझगावचा मारुती. मित्रमैत्रिणींनो, चाफळपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मारुतीचे एक वैशिष्ट्य आहे. गावरक्षक पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या या दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले. माझगावच्या वेशीवर एक घोड्याच्या आकाराचा दगड होता. गावकऱ्यांनी खूप आग्रह केल्यामुळे समर्थांनी शके 1571 म्हणजेच इसवी सन 1650 मध्ये याच धोंड्यावर मारुतीची प्रतिमा कोरून घेतली. 5 फूट उंचीची मारुतीची मूर्ती पश्चिम दिशेला चाफळच्या राम मंदिराकडे तोंड करून उभी आहे. अंदाजे 100 चौरस फूट लांबी रुंदीचे कौलारू
मातीविटांचे मूळ मंदिर आता जीर्णोद्धार केल्यावर अगदी वेगळे दिसते. जमिनीला फरशा, मंदिराशेजारी ध्वज, सुबक असा दरवाजा, रंगकाम असे हे आत्ताचे स्वरूप आहे. मंदिराच्या एका भिंतीवर द्रोणागिरी पर्वत घेऊन जाणाऱ्या हनुमंताचे चित्र आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानाकडे या मंदिराचे व्यवस्थापन आहे. सध्या या मंदिरात एक शाळाही भरते. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. शिंगणवाडीचा मारुती. मित्रमैत्रिणींनो, शिंगणवाडीच्या मारुतीलाच खडीचा मारुती, बालमारुती, चाफळचा तिसरा मारुती असेही म्हटले जाते. चाफळपासून जेमतेम 1 किलोमीटर अंतरावर शिंगणवाडीची टेकडी आहे. तिथे जवळच समर्थांची ध्यान करण्याची जागा असलेली रामगड आहे. याच ठिकाणी शके 1571 अर्थात इसवी सन 1650 मध्ये समर्थांनी छोटीशी सुबक अशी मारुतीची मूर्ती स्थापन केली. जेमतेम 4 फूट उंचीच्या उत्तरेकडे तोंड केलेल्या हनुमंताच्या मूर्तीच्या डाव्या हातात ध्वजासारखी वस्तू दिसते. उजवा हात चपेटदान मुद्रेत असून म्हणजेच उगारलेल्या स्थितीत आहे. 6 फूट लांबी रुंदी असलेले हे मंदिर 11 मारुतींमधील सर्वात लहान मंदिर आहे. या मंदिराला सभामंडप नाही, परंतु आजूबाजूला दाट वृक्ष आहेत. टेकडीच्या पश्चिमेला एक ओढा असून त्याच्या काठी सुद्धा वृक्षांची दाटी आहे. उंचावर असलेल्या या मंदिराचा कळस तांबड्या रंगाने रंगवलेला असल्याने लांबून सुद्धा दृष्टीस पडतो. चाफळच्या आधी समर्थांचा मठ इथेच शिंगणवाडीला होता. एखाद्या स्थानाशी निगडीत कुठली तरी कथा असेल तर त्या स्थानाचे महत्त्व अजून वाढते, त्याचे आकर्षण निर्माण होते. शिंगणवाडीला सुद्धा असेच महत्त्व आहे. इथे असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शिवराय आणि समर्थांची भेट झाल्याचे सांगतात. त्याचप्रमाणे शिवरायांची तहान भागवण्यासाठी इथे समर्थांनी आपल्या कुबडीने एक दगड उलथवून टाकला आणि त्याखाली असलेला पाण्याचा प्रवाह वाहता केला. त्यामुळे या ठिकाणाला कुबडी तीर्थ असे नाव मिळाले. ही त्यामागची कथा आहे. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. उमरजचा मारुती अर्थात मठातील मारुती. मित्रमैत्रिणींनो, चाफळचे 2 आणि माझगावचा मारुती पाहून आपण पुन्हा उमरज इथे येतो. इथेच जवळ आता 3 मारुती आहेत. त्यातला एक हा उमरजचा मठातील मारुती. इथल्या मारुती मंदिराशी आणि उमरजशीच काही कथा जोडलेल्या आहेत. आपल्याकडे कोणत्याही तीर्थक्षेत्री गेले की कोणती ना कोणती कथा जोडलेली असते. त्या कथेमुळे त्या स्थानाला सुद्धा रंजकता येते. तिथे गेले आणि ती विशिष्ट कथा आठवली की एक वेगळाच आनंद मिळतो. समर्थ चाफळवरून रोज उमरज इथे स्नानासाठी येत असत. एकदा इथल्या नदीत ते बुडायला लागल्यावर मेलो मेलो असे जोरजोरात ओरडू लागले. तेव्हा खुद्द श्री हनुमंताने त्यांना तिथून बाहेर काढले असे सांगितले जाते. हनुमंताच्या पावलाचा एक ठसा तिथे दगडावर उमटल्याचेही दाखवले जायचे. आता तो दगड मात्र वाळूत बुजून गेला आहे, अशी इथली एक आख्यायिका आहे. समर्थ रामदासांना उमरज इथे काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तिथे एक मारुती मंदिर बांधले आणि एका मठाचीही स्थापना केली. शके 1571 म्हणजेच इसवी सन 1650 साली समर्थांनी इथे मारुती मंदिर बांधले. चुना, वाळू आणि टाक हे पदार्थ वापरून अंदाजे 2 फूट उंचीची ही मूर्ती मोठी देखणी आहे. सध्या मात्र या मूर्तीला चांदीचे डोळे बसवलेले आहेत. मारुतीच्या पायाखाली एक दैत्य दिसतो. मूर्तीच्या स्थापनेनंतर 14 दिवस इथे रामदास स्वामींनी कीर्तन केले. त्यानंतर शिराळ्याचे देशपांडे त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. मसूरचा मारुती. मित्रमैत्रिणींनो, उमरज पासून जेमतेम 10 किलोमीटरवर असलेल्या मसूर इथे समर्थांनी मारुतीची स्थापना केली आहे. मसूर या गावाशी निगडीत एक कथा आहे आणि ती कथा आहे कल्याण स्वामी या समर्थांच्या पट्टशिष्याशी संबंधित. कल्याण
या शिष्याची प्राप्ती समर्थांना मसूर इथल्या उत्सवात झाली आणि पुढे तो समर्थांचा अत्यंत लाडका शिष्य झाला. कल्याण स्वामींचे मूळ नाव अंबाजी. 4 वर्ष मसूर इथे समर्थांनी रामनवमीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला. एके वर्षी श्री रामचंद्रांच्या मिरवणुकीदरम्यान एका झाडाची फांदी मिरवणूक मार्गात आडवी येत होती. तेव्हा समर्थांनी अंबाजी नावाच्या तरुणाला त्या फांदीच्या शेंड्यावर बसून कुऱ्हाडीने बुंद्याच्या बाजूने ती फांदी तोडायला सांगितले. अंबाजीने काहीही विचार न करता तसे केले. फांदी तुटली आणि अंबाजी त्या फांदी सकट सरळ खाली असलेल्या खोल विहिरीत पडला. समर्थ त्या विहिरीपाशी आले आणि आत डोकावून त्यांनी विचारले, अंबाजी कल्याण आहे ना? विहिरीतून प्रत्युत्तर आले, सर्व कल्याण आहे स्वामी. या घटनेवरून अंबाजीचे नाव कल्याण असे पडले. 5 फूट उंचीची चुन्यापासून तयार केलेली पूर्वाभिमुख असलेली ही मारुतीची मूर्ती खरे तर सर्व 11 मारुतींमध्ये देखणी म्हणायला हवी. शके 1568 अर्थात इसवी सन 1646 साली या मारुतीची स्थापना समर्थांनी केली. अतिशय सौम्य आणि प्रसन्न मुद्रा असलेल्या हनुमंताच्या मस्तकी मुकुट असून गळ्यात माळा, जानवे, कमरेला मेखला असा सगळा थाट आहे. हाताची बोटे तसेच लंगोटाचे काठ मोठे आकर्षकरित्या सजवलेले रंगवलेले दिसतात. पायाखाली जंबूमाळी नावाचा राक्षस दाबून धरलेला दिसतो. मूर्तीच्या एका बाजूला शिवराम तर दुसऱ्या बाजूला समर्थांचे चित्र काढलेले आहे. गाभाऱ्याच्या एका भिंतीवर याच गाभाऱ्याचे चित्र काढलेले दिसते. मंदिराचा सभामंडप 13 फूट लांबी रुंदीचा आहे. 6 दगडी खांबावर मंदिराचे छत तोलून धरले आहे. देवळाच्या शेजारी नारायण महाराजांचा एक मठ आहे. या मंदिराचे व्यवस्थापन श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्याकडेच आहे. या ठिकाणाबद्दल अजून एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे मुसळराम नावाचा एक पैलवान नेहमी मुसळ खांद्यावर घेऊन फिरत असे. समर्थांनी या मुसळरामालाच इथला मठाधिपती केला. मुसळरामाची हत्या करण्याची इच्छा मणी धरून असलेल्या यवनी अधिकाऱ्याला समर्थांनी इथेच यथेच्छ बदडवून काढले होते असे सांगितले जाते. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. शिराळे येथील मारुती. जागा लक्ष्मीची शिराळे. तेथे निघती नागकुळे. श्रावण मासी मुले बाळे खेळविती. सांगली जिल्ह्यातले नागांसाठी प्रसिद्ध असलेले शिराळे हे गाव इथे समर्थांनी स्थापिलेल्या मारुती मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे. एसटी स्टँड जवळच हे मंदिर आहे. अतिशय भव्य अशी मूर्ती असलेले हे मारुती मंदिर खरोखर अतिशय देखणे असे आहे. शके 1576 म्हणजेच इसवी सन 1655 साली समर्थांनी इथे मारुतीची स्थापना केली. 7 फूट उंचीची चुन्यात बनवलेली हनुमंताची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिर सुद्धा उत्तराभिमुखच आहे. कंबरपट्ट्यामध्ये घंटा बसवलेल्या आहेत. कटिवस्त्र आणि त्याचा गोंडा सुद्धा खूप सुंदर आहे. मूर्तीच्या डोक्याच्या डावी उजवीकडे झरोके ठेवले आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताला मूर्तीच्या तोंडावर प्रकाश पडतो. मंदिराच्या प्राकाराला दक्षिणेकडे अजून एक द्वार आहे. शिराळ्याचे महादजी साबाजी देशपांडे हे समर्थ शिष्य म्हणून प्रसिद्ध होते. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. शहापूरचा मारुती. कराड मसूर रस्त्यावर 15 किलोमीटर अंतरावर आणि मसूर पासून 3 किलोमीटर अंतरावर शहापूर गावचा फाटा आहे. इथून फक्त 1 किलोमीटर रस्त्यापासून आत हे मारुती मंदिर आहे. समर्थांनी स्थापिलेल्या 11 मारुतीमध्ये हा मारुती सर्वात आधी स्थापन केल्याचे समजले जाते. शके 1566 म्हणजेच इसवी सन 1645 साली समर्थांनी या मारुतीची स्थापना केली. या मारुतीला चुन्याचा मारुती असेही म्हटले जाते. गावाच्या एका टोकाला नदीच्या काठावर मारुतीचे मंदिर आहे आणि मंदिर आणि मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. अंदाजे 7 फूट उंची असलेली ही मारुतीची मूर्ती काहीशी उग्र दिसते. मूर्तीच्या मस्तकी गोंड्याची टोपी आहे. इथेच पुढे छोटीशी पितळी उत्सव मूर्ती ठेवलेली दिसते. शहापूरचे अजून एक महत्व म्हणजे शहापूरच्या आग्नेयाला 2 किलोमीटरवर रांजण खिंड आहे. इथे 2 मोठे दगडी रांजण दिसतात. या खिंडीजवळच असलेल्या टेकडीवर समर्थांचे वास्तव्य असायचे.
शहापूर समर्थ बाजीपंत कुलकर्णी यांची एक सुंदर कथा इथे प्रसिद्ध आहे. आदिलशाही मुलखात असलेल्या शहापूर जवळच चंद्रगिरी नावाचा डोंगर आहे. समर्थ रामदास स्वामी या डोंगरावर तपश्चर्या करायला जात असत. त्यावेळी ते तेथून भिक्षा मागायला शहापूर गावात नेहमी जात असत. गावात बाजीपंत कुलकर्णी नावाचे एक सज्जन देवभक्त राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव सईबाई. समर्थ भिक्षा मागायला आले की सईबाई नेहमी आला गोसावडा भिक्षा मागायला असे चिडून बडबडत असे आणि भिक्षा वाढत असे. एके दिवशी समर्थ भिक्षा मागायला आले तेव्हा घरात दुःखी वातावरण दिसले. चौकशी करता असे समजले की बाळाजी पंतांवर फसवणुकीचा आरोप ठेवून पकडून त्यांना विजापूरला घेऊन गेले आहे. आजपासून 5 दिवसांनी बाजीपंत परत घरी येतील असा दिलासा समर्थांनी सईबाईंना दिला. दासोपंतांनी म्हणजेच समर्थांनी विजापुरी जाऊन हिशोब मिटवून दिले आणि बाजीपंतांसह ते शहापुरी आले. त्यानंतर गावाच्या सीमेवरून समर्थ अदृश्य झाले. कुलकर्णी पती पत्नींनी 3 दिवस कडकडीत उपवास केले. 4थ्या दिवशी समर्थ भिक्षा मागायला आल्यावर त्यांना आपल्या घरी जेवायला ठेवून घेतले. त्या दिवसापासून सईबाईंनी एक व्रतच घेतले, ते म्हणजे समर्थ दर्शनाशिवाय जेवायचे नाही. एकदा तर 8 दिवस उपवास घडला. त्यावेळी हे दाम्पत्य समर्थांना शोधायला चंद्रगिरीच्या डोंगरावर गेले. तिथे समर्थांना त्यांनी जेवण रांधून वाढले. जेवण वाढताना वरती पाहू नकोस असे समर्थांनी सईबाईला निक्षून बजावले होते. तरीही अनावधानाने सईबाईंचे लक्ष वरती गेले तर काय, त्यांचे डोळेच दिपले. समर्थांच्या जागी त्यांना प्रत्यक्ष मारुतीराया बसलेला दिसला असे सांगितले जाते. त्यानंतर पुढे समर्थांनी इथे सोन्याच्या मारुतीची स्थापना केली आणि मंदिर बांधले. कुलकर्णी नावाचा एक सद्गृहस्थ आजही इथे अत्यंत मनोभावे सेवा करीत आहेत. मंदिराच्या शेजारीच त्यांचे घर आहे. जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान. बहे बोरगावचा मारुती सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यात बहे किंवा बाहे हे गाव आहे. कराड कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या पेठवरून जेमतेम 12 किलोमीटरवर हे ठिकाण आहे. शेजारच्या बोरगावमुळे याचा उल्लेख बहे बोरगाव असा केला जातो. या ठिकाणी प्रसिद्ध असलेली आख्यायिका रामायणाशी निगडीत आहे. रावणाचे निर्दालन करून अयोध्येला परत जाताना प्रभू रामचंद्र कृष्णा नदीच्या काठी असलेल्या बोरगावला थांबले होते. तिथे कृष्णेच्या वाळवंटात प्रभू रामचंद्र स्नान संध्या करायला गेले असताना कृष्णा नदीला उचंबळून आले आणि त्यामुळे तिला अकस्मात पूर आला. मारुतीरायाने नदी पात्रात मधोमध बसून आपले 2 बाहू आडवे धरून तो प्रवाह आपल्या दोन्ही बाजूंनी प्रवाहित केला. त्यामुळे मध्ये एक बेट तयार झाले. हनुमंताने 2 बाहूंनी नदीचा प्रवाह विभागला गेला म्हणून बहे बाहे बहुक्षेत्र असे नाव या स्थानाला प्राप्त झाले आणि असे मानलेही जाते. या ठिकाणी मारुतीरायांचे दर्शन घडेल अशा आशेने गेलेल्या समर्थांना मारुतीने मूर्ती रूपात दर्शन दिले नाही. त्यामुळे समर्थांनी मारुतीरायाचा धावा सुरू केला. त्यांना यावेळी पाठीमाग डोहातून हाका ऐकू येऊ लागल्या. समर्थांनी डोहात उडी मारून तिथून मारुतीची मूर्ती बाहेर काढली. त्याची स्थापना या ठिकाणी केली. या मूर्तीकडे पाहताच समर्थांना एक रचना सुचली. हनुमंत पहावया लागी आलो, दिसेना सखा थोर विस्मित झालो. तया विण देवालये ती उदासे, जळातुनी बोभाईला दास दासे. ही गोष्ट शके 1573 अर्थात इसवी सन 1652 सालची. प्राचीन काळी इथे राम मंदिर होते. त्याच्या पुढ्यात शिवलिंग. या राम मंदिराच्या पाठीमागे मारुतीची स्थापना केलेली आहे. मारुतीचे 2 हात पाणी अडविण्याच्या पवित्र्यात दिसतात. दोन्ही मांड्याच्या बाजूला धरलेले आहेत. डोक्यावर मुकुट असलेली अशी ही भव्य मूर्ती. इथे जाण्यासाठी कृष्णेवरील पुलाच्या पश्चिमेकडील बंधाऱ्यावरून बेटावर जाणाऱ्या वाटेने जावे लागते. नदीला पूर आल्यावर मात्र ही वाट बंद होते. त्यावेळी इथे जाता येत नाही. मित्रमैत्रिणींनो, बहे बोरगाव येथील मारुती याचा ब्लॉग आपल्याला आमच्या चॅनलवर नक्की पाहायला मिळेल आणि आपल्याला नक्की हे ठिकाण आवडेल. निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. प्रभू रामचंद्र यांचा स्पर्श झालेले हे पावन अशी ही नदी आहे. आपल्याला इथे नक्की यायला दर्शन घ्यायला आवडेल. जय
हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। मनपाडळी येथील मारुती। मित्रमैत्रिणींनो, मनपाडळे आणि पारगाव ही दोन्ही गावे कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड ज्योतिबाच्या परिसरात आहेत। पन्हाळगड म्हणजे जणू दख्खनचा दरवाजाच होता। विजापूरच्या आदिलशाहीवर वचक ठेवण्यासाठी पन्हाळा हे शिवकाळात अगदी मोक्याचे ठिकाण होते। या परिसराचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊनच की काय समर्थांनी या ठिकाणी ही दोन शक्ती केंद्रे निर्माण केली असावीत असे दिसते। कोल्हापूर ते वडगाव वाठार हे अंतर 22 किलोमीटर आहे, तर वडगाव वाठारवरून पुढे अंबप मार्गे मनपाडळे हे अंतर 14 किलोमीटर आहे। 11 मारुतींपैकी सर्वात दक्षिणेकडे असलेल्या या मारुतीची स्थापना समर्थांनी शके 1577 अर्थात इसवी सन 1652 मध्ये केली। अंदाजे 5 फूट उंचीची साधी सुबक अशी मारुतीरायांची मूर्ती आणि मंदिर दोन्हीही उत्तराभिमुख आहेत। मूर्तीजवळ 1.5 फूट उंचीची कुबडी ठेवलेली दिसते। आसपास झाडी असलेल्या ओढ्याकाठी एक सुंदर कौलारू मंदिर आहे। 7 फूट औरस चौरस गाभारा असलेल्या या मंदिराचा नवीन बांधकाम केलेला सभामंडप चांगला मोठा आहे। वारणेच्या खोऱ्यात असलेल्या मनपाडळे गावाच्या जवळच पाडळी नावाचे एक गाव आहे। इथेही एक मारुतीची मूर्ती आहे। कोल्हापूर पासून जेमतेम 20 किलोमीटरवर ज्योतिबाच्या ऐन पायथ्याशी मनपाडळी हे गाव वसलेले आहे। इथून जवळच 7 किलोमीटरवर असलेल्या पारगावला अजून एक समर्थ स्थापित मारुती आहेत। मित्रमैत्रिणींनो, आपल्याला या मारुतीरायाचे दर्शन घ्यायला नक्की आवडेल। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। पारगावचा मारुती। मित्रमैत्रिणींनो, पारगावच्या मारुतीलाच बालमारुती किंवा समर्थांच्या झोळीतील मारुती असे म्हटले जाते। कराड कोल्हापूर रस्त्यावर वाठार गाव आहे। इथून वारणा साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवे पारगाव आहे। त्याच्या उत्तरेला जुने पारगाव आहे। या जुन्या पारगावात हे मारुती मंदिर आहे। शके 1574 म्हणजेच इसवी सन 1653 साली या मारुतीरायाची स्थापना समर्थांनी केली। 11 मारुतींपैकी सर्वात शेवटी स्थापिलेला आणि सर्वात लहान मूर्ती असलेला हा मारुती आहे। इथली मूर्ती सपाट दगडावर कोरलेली जेमतेम 1.5 फूट उंचीची आहे। यावर शेंदूर नाही। मारुतीच्या केसाची शेंडी बांधलेली दिसते। मारुतीरायाला जणू डावीकडे धावत निघालेल्या आविर्भावात ही मूर्ती कोरलेली आहे। 8 फूट लांबी रुंदीचा मूळ गाभारा 1972 मध्ये इथे 40 फूट लांब आणि 16 फूट रुंदीचा सभामंडप बांधला। मनपाडळे ते पारगाव हे अंतर फक्त 5 किलोमीटर, पण सरळ रस्ता नाहीये, त्यामुळे वळसा घेऊन इथे यावे लागते। जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान। मित्रमैत्रिणींनो, या 11 मारुतींशिवाय समर्थांनी गोदावरी काठी टाकळी इथे गोमयाचा मारुती स्थापन केला। शिवाय सज्जनगड, शिवथरघळ, मिरज, महाबळेश्वर, वाई, टेंभू, शिरगाव, सिंहगड, तंजावर आणि अगदी हिमालयातील प्रसिद्ध असलेल्या बद्रीनाथाच्या मंदिरात सुद्धा मारुतीची स्थापना केलेली आहे। विपरीत काळ आलेला असताना सुद्धा धीर धरा तकवा, हडबडू गडबडू नका असा संदेश देणाऱ्या समर्थांनी तरुणाईमध्ये बलोपासनेचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत हे 11 मारुती स्थापन केले। समर्थ शिष्या वेण्णाबाई या 11 मारुतींचे वर्णन आपल्या एका कवनात करतात। त्या म्हणतात, चाफळा माझी 2, उमरजेशी 1, पारगावी देख 4था तो हा, 5वा मसुरी, शहापुरी 6वा, जाणा तो 7वा शिराळ्यात, शिंगणवाडी 8वा, मनपाडळे 9वा, 10वा जाणावा माझगावी, बाहात 11वा येणे रीती गावा, सर्व मनोभाव पुरविला, वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास, कीर्ती गगनात न समाये। मित्रमैत्रिणींनो,
इसवी सन 1645 ते 1655 अशा 10 वर्षांच्या काळात समर्थांनी या 11 मारुतींची स्थापना केलेली दिसते. तत्कालीन देश परिस्थिती, समाजस्थिती यांचे योग्य आकलन करून समर्थांनी प्रजेपुढे शक्तीचे, तेजाचे प्रतीक असलेले हे मारुती उभे केले. त्यांच्या योगे बलोपासना आणि कोणत्याही संकटासमोर ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा समर्थांनी लोकांना दिली. दळणवळणाची साधने अगदी तुटपुंजी असलेल्या या कालखंडात कदाचित संपर्क केंद्रे म्हणून सुद्धा या समर्थ स्थापित मारुती स्थानांचा उपयोग होत असावा. संपर्काचे एक जाळे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असावा असे वाटते. आज घडीला सुद्धा या ठिकाणांचे महत्त्व कणभरही कमी होत नाही. आपल्या भटकंतीमध्ये ही वेगळ्या उद्देशाने केलेली भटकंती नक्कीच स्मरणीय ठरेल. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या 11 मारुतींना कोणत्याही ऋतूमध्ये आपण भेट द्यावी. सरत्या पावसाळ्यात गेले तर सर्वात उत्तम. या वेगळ्या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी. 2 घटका इथे शांत बसावे, इतिहासाची आठवण ठेवावी. हनुमंताची प्रभू रामाप्रती असलेली अनन्यसाधारण निष्ठा आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही संकटाला न डगमगता सामोरे जाण्याची प्रेरणा आपल्याला या ठिकाणी आल्यावरच मिळेल. आपली भटकंती समृद्ध व्हावी ही आशा, ही प्रभूचरणी प्रार्थना. मित्रमैत्रिणींनो, हे 11 मारुतींचे दर्शन घडणे हे साक्षात प्रभूची आपल्यावर असलेली कृपाच आहे. मग आता 11 मारुतींचे दर्शन आपण या हनुमान जयंतीला घेणार ना? चला तर मग आमचे व्हिडिओ पूर्णपणे पाहायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्यामुळे आम्हालाही एक प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. आणि याचबरोबर आमचे अजूनही स्वयंभू गणेश मंदिरांचे ब्लॉग आपल्याला आमच्या चॅनलला पाहायला मिळतील. त्यामागील कारण, रहस्य, कथा नक्कीच रोमांचक आहेत. आपल्याला नक्की हे व्हिडिओ आवडतील यात शंकाच नाही आणि ज्ञानही नवीन अवगत होईल. धन्यवाद.